सगळ्यांना स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर बघू शकता तुम्ही संध्याकाळचं वातावरण कसं झालेलं आहे. तर कसं झालेलं आहे तरी आबाळ बघा, आणि आबाळातून असं जणू काय जाळ निघाल्यासारखं जो झालंय वातावरण पूर्णपणे. मग म्हणलं एक व्हिडिओ तर काढून घ्यावा आणि तुमच्यापर्यंत शेअर करावं म्हणलं. ऊसाचा कसा फेड पेटवतो आणि जाळ कसा निघतो का नाही, तसा जाळ चालू आहे बघा. हे बघू शकता इकडं आबाळ आलेलं आहे. तर आबाळ तसं झालंय बरं का, ते सूर्य जे आहे का नाही ते तसं झालंय आबाळ कुठल्या कुठं झालंय बघा, आहे का कसं लाल 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 भडक झालेलं आहे बघा. पूर्णपणे इतकं लाल झालंय की असं वाटतं की कुठंतरी त्या ह्याच्यातून जाळत चालेल. झाडंसुद्धा कशी दिसतात तुम्ही बघू शकता, आहे का झाडं कशी दिसते ती बघा. आणि लय लांब झाले बरं का, असं बऱ्याच अंतरापर्यंत झालंय हो काही बघू शकता, आहे का कुठल्या कुठं असं झालंय कलर त्या आबाळाचा. तर बघू शकताय तुम्ही कसा झालेला आहे. आणि पाऊस येईल असं वाटतंय. तर बघा तुम्ही बघू शकताय पुढं पाऊस पडतोय की नाही पडतोय ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पुढं बघा. पडलाय की नाही पडलाय ते तुम्हाला कळलंच, आहे का. वारं भरपूर सुटलेलं होतं, पण आबाळाचा रंग तसा झालेला होता म्हणून म्हणलं एक थोडासा व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत आपल्या यूट्यूब फॅमिलीपर्यंत शेअर करावा. बघितलं का. तर बघू शकता पुढं. तर हाय सगळ्यांना. तर बघा भाजी कारल्याची चालू आहे करायला चुलीवर. हे काय आहे का कसा जाळ लागलेला आहे, खाण्या आहेत. तर बघू शकताय कारल्याची भाजी कशी केली, हे का छान अशी भाजी केलेली. सुकं कारलं करावं म्हणलं खायला, सुकून जातंय पूर्ण सुकतंय ना. आपल्यात काय फ्रीज नाही आहे माळावर ठेवायला, त्यामुळं ताजं ताजं माळावर करून टाकायचं लगेच. रोज एक भाजी रोज एक भाजी. कारल्याची भाजी कशी वाटते कशी नाही नक्की सांगा, आणि तेही चुलीवरची. तर दूर झाला आहे बरं का जास्त. पाटल्या भिजले थोड्या अशा, हे मग हे आहेत बरं का, ते थोडं भिजलेलं होतं. तर पाऊस झाला आमच्याकडे, सुरुवात झाली पावसाला बरं का. तुम्हाला दाखवते नंतर झाडाची काय रिएक्शन आहे आपल्या. त्याआधी म्हणलं स्वयंपाक चालू आहे सकाळ सकाळचा. रात्री पाऊस पडला तर आबाळ तुम्ही बघितलं कसं झालं आहे कसं नाही, तर तुम्हाला दाखवते. आणि ही टोमॅटो चटणीसुद्धा करायची, टोमॅटो चटणीसुद्धा करायची खायला, आणि कारल्याची भाजी आहे का. तर चला तुम्हाला दाखवते पाऊस कसा पडला, किती पडला किती नाही ते. राहू द्या नग. ही मोठी आहे ती 4 बघा, पोटमाळ्यावर अंडी घालती कोंबडी, आणि 4 पिल्ले घेऊन कशी मिरवायला लागली आता. चंदन कस्तुरी कशी खुश झाले पाण्यात खेळायला बघा, आहे का. पोटमाळ्यावर घालते अंडी, तिथंच पिल्ली काढलेली माहिती सुद्धा नाही ती. 2 आहे ती लहान पाटीत बारकी. तर बघा आहे का. तर बघू शकता रात्री पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे. तर काय रिॲक्शन आहे रोपांची बघा, आहे का. तर दाखवते तुम्हाला. पेरू टवटवी आल्यासारखं झालं आहे बघा, एकदम रोपावर टवटवी आली. आणि आमची जांभळं आहे, जांभळेला जांभळं लागली होती, खाल्ली आम्ही. थोडीशीच लागली होती. तर दाखवते एक ठापा आहे बरं का तुम्हाला त्याआधी. तरी बघा कशी रोपावरने टवटवी आलेली आहे. खरं पाऊस शिवाय मजा नाही. तर बघू शकता अजून पाणी आहे आपल्या रोपावरनी, आहे का, आहे का. पेरूवर पाणी आहे. तर रात्रीच पाऊस झालेला होता, बऱ्यापैकी पाऊस झाला. आणि आता मला तर वाटते पेरूच्या रोपांचं काही टेन्शन नाही आहे, कारण पावसाला झालेली आहे सुरुवात. तर बघू शकता, आहे का रोपावरनी पाणी आहे अजूनसुद्धा फळावरनी या पेरूच्या. तर बघा. तर आता आपल्या रोपाचं काही टेन्शन नाही. कशी टवटवी आलेली आहे रोपांना सांगा, आहे का. तर खरंच असं पाणी देण्याला आणि पावसाचं पाणी ह्याला फरकच आहे. तर बाग बघा किती अशी ह्याच्यासारखी झालेली आहे. तर बघू शकता, हो का जांभळं, आमच्या झाडाची जांभळं बघितली का जांभळं कशी येते. तर गोड आहेत ले जांभळं. तर अशी 4 लागलेली आहेत, ते आम्ही खाल्ली बरं का. तर ह्याच्यात पिकलेले आहेत. हो का, हे एक पिकलेलं आहे, हो का हे पिकलेलं आहे, हे पण पिकलेलं आहे, आणि हे पण पिकलेलं आहे. तर बघू शकता घरची जांभळं, ऐगो घरची जांभळं चमकली. कशी आहे ती जांभळं, घरची जांभळं खायला बघितली का. तर खायला एकदम गोड आहेत, काय नाही. आणि आमचे चंदन कस्तुरीसुद्धा आले तर रानात, तुम्हाला दाखवते बरं का. तर तेच म्हणलं पावसाला सुरुवात झाली बघा, आणि अजूनसुद्धा आबाळ आलेला आहे, दिसतंय का, आहे का.
तर झाली एकदाशी पावसाला सुरुवात. तर दादांनो ताईंनो, आपल्या आता पेरूच्या रोपाचं काय टेन्शन नाही आहे. तर पाण्याची बरेच कमतरता होती, तर आपल्याला पाणी कमी पडत होतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर मला वाटतं आता काही नाही टेन्शन, सुरुवात तर झाली पावसाला. तर रात्री पडला, वारण हिन भरपूर होतं पण त्यातून पडला पाऊस. तर बघा जांभळं कशी आहेत, तर गोड आहेत. तर या खायला सगळेजण 4-4 जांभळं. तर आमची चंदन आणि कस्तुरीसुद्धा आहेत बघा. ते बघा आता त्यांचं काही नाही, डायरेक्ट गवत हे खायला येते. ते पेरूच्या बागेत गवत ऑलरेडी आहेच, पण आता पावसाळ्यात जास्त त्यांना बरं वाटते. तर मला तर वाटते आता व्हिडिओ बंद करू. बाय सगळ्यांना. कसं वाटतं कसं नाही व्हिडिओ नक्की सांगत चला. आणि आता मला तर इतका आनंद झाला आहे की पावसाला सुरुवात झालेली आहे, तर या रोपांची काही टेन्शन नाही मला, असं वाटायला लागलं आहे आम्हाला. तर व्हिडिओ कसा वाटतं कसा नाही नक्कीच कमेंट करत चला. बाय सगळ्यांना. आणि जेणेकरून कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा, लाईक करत चला आपल्या व्हिडिओला. तर शेतकरी त्याचे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही सांगत चला. तर बाय सगळ्यांना.